6 निष्पाप मुंबईकरांचा बळी घेतलेल्या पूल दुर्घटनेनंतर मुंबईकरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अशाच काही मुंबईकरांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानका परिसरातला पादचारी पूल कोसळला। 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर अनेक लोक जखमी या दुर्घटनेमध्ये झाले। मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे मुंबईकर आपल्या सोबत आहेत, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, तुम्ही कुठनं येता आणि या पुलाचा उपयोग तुमच्याकडनं केला जात होता का? 10 वर्ष झाली या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये कामाला आहे। सकाळी माझ्याबरोबर आमची 10 मित्र असतात, आम्ही त्याच ब्रिजवरनं जातो। रात्री येतानाही त्याच ब्रिजवरनं येतो। कालही माझं नशीब की मी 10 मिनिटं लेट होतो, नाही तर आम्ही त्या ब्रिजवरनं पडलो असतो। आमचे जवळजवळ 10 माणसं आम्ही असतात बरोबर। पण तुम्ही ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी नेमकं काय चित्र तुम्हाला त्या ठिकाणी आढळून आलं? मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला आम्हाला तिथे अडवण्यात आलं काल की तरी ब्रिज कोसळला आहे। हा ब्रिज कोसळला आहे। आम्ही जीव मुठीत घेऊन कसं तरी इकडनं आलो पाहायला की कोणी आमची माणसं आहेत का तिथे पाहायला। पण मुंबईत आता प्रवास आणि हे सगळं धोक्याचं, जीव मुठीत घेऊनच यावं लागतंय। काय भावना असते घरातनं बाहेर पडताना आजकाल? घरातून भावना म्हणजे आमची काय का की आम्ही येऊ की नाही ते पण असतात। ट्रेनचंही तेच आहे। हा, लास्ट टाइम कसाबने ज्या वेळेला हल्ला केला त्यावेळेला 10 मशीन फक्त लावल्या इथे, तेवढ्या पुरत्या लावल्या। त्यानंतर प्रकरण शांत झाल्यानंतर त्या मशीनही काढण्यात आल्या। हा ना, सिक्युरिटी असते। सर, काय तुम्ही या मार्गाने प्रवास करता का? मी या मार्गाने कमसे 15 वर्ष प्रवास करतो। पण हा ब्रिज ज्या वेळेला आम्ही चढतो ना त्यावेळेला पहिल्यांदा पण हालायचं 1-2 वर्षापासून आहे ना, 10 माणसं गेली ना तरी तो ब्रिज हलतोच, त्याच्याकडे कोणी दक्कलच दिली नाही। आता पण भीतीच वाटते। आता आम्ही येतो, कामावर येतो, पण घरी जाऊ की नाही याची घरच्यांना पण काळजी असते ना, आम्ही तरी जाणार कसे घरी? ब्रिजच्या आता खालून जायला पण भीती वाटते। काम नौकरी करणार कशी आम्ही लोक? सर, आप मुझे बताओ, आप ये ब्रिज से सफर करते हो? हाँ, करतो आहे कधी केव्हा केव्हा येतो, पण कसं आहे आता मुंबईमध्ये यायला थोडंसं भीती वाटतंय। सर, एक काय प्रतिक्रिया द्याल? म्हणतो सर, आता हेरिटेज स्टेशन आपण हे केलंय, BMCचं ऑफिस 2 मिनिटाच्या बाजूला। मग ऑथॉरिटी करते काय? ऑथॉरिटीने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे ना। आता हे लोक दोघं ऑथॉरिटीज हात वर करणार। 6 प्रवाशांचा जीव जातो, याला जबाबदार कोण आणि जबाबदारी ढकलली जाते, चौकशी लावली जाते, गुन्हे दाखल केले जातात। तुम्हाला जाणवतं का याला जबाबदार कोण आणि काय कारवाई यांच्यावर केली पाहिजे? कारवाई तर झालीच पाहिजे यांच्यावर, कारण 6 जीव गेलेत आणि किती 31 इंज्युअर्ड झालेत, तर कारवाई तर डेफिनेटली झाली पाहिजे। CM साहेबांनी एक लक्ष दिलं पाहिजे। कारण या दरवेळेस म्हणजे समजा ऑडिट तुम्ही करताय, तर ऑडिट केल्यानंतर अशी परिस्थिती। तुम्ही कधी या पुलाचा वापर केला होता? मी पूर्वी करत होतो, पण आता मी थोडे पुढे असल्यामुळं हां। तर आपण बघतो या ठिकाणी नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया। अनेक लोकांकडनं या पुलाचा उपयोग केला जात होता, मात्र आज पूल बंद असल्यानं संपूर्ण मुंबईकरांना या ठिकाणी पायी चालत जावं लागतंय आणि हा रस्ता पायी ओलांडावा लागतो आणि याचमुळं आता वाहतुकीवर परिणाम होणार आहे। मात्र सर्वात मोठा परिणाम जर झाला असेल तर ते मुंबईकरांच्या मनोधैर्यावरती कुठेतरी परिणाम झालाय आणि मुंबईकरांना आता जीव मुठीत घेऊन या मुंबईमधनं प्रवास करावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर भीतीच्या सावटाखाली जगत असलेल्या मुंबईकरांच्या या संतप्त भावना आपण पाहिल्या। तर कालच्या दुर्घटनेनंतर प्रत्येक सर्वसामान्य मुंबईकर अजून किती पूल कोसळणार आणि किती बळी घेणार असा उद्विग्न सवाल विचारतोय। आपण पाहिलं, काल 14 मार्च 2019ला CSMT जवळचा जो पुलाचा भाग कोसळला, या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले। त्याआधी 29 सप्टेंबर 2017ला देखील एल्फिस्टन मधील रेल्वेच्या पादचारी पुलावर अफवेमधून चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये 23 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण त्या दुर्घटनेतही जखमी झाले होते। आणि 2018ला 3 जुलैला देखील अंधेरी ते विलेपार्लेला जोडणारा पादचारी पूल कोसळला होता आणि झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी झाले होते। तर सातत्यानं वारंवार घडणाऱ्या या घटनांना कधी आळा बसणार असा सवाल प्रत्येक मुंबईकर विचारत आहेत।
कारण प्रत्येक मुंबईकराला घरातून बाहेर पडताना आपण परत घरी जिवंत येणार की नाही असा सवाल सध्या सतावतोय. त्यामुळे प्रत्येक मुंबईकराचा हा उद्विग्न सवाल आम्ही एक जबाबदार माध्यम म्हणून प्रशासनाला विचारून त्याचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत. आणि या बातमीची अपडेट अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.